नमस्कार मित्रांनो, माझं नाव अविनाश. मी एका शहरात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होतो. माझ्या घरच्या बाजूलाच नेहा राहायला आली होती. नेहा दिसायला अतिशय साधी, सुस्वभावी आणि प्रेमळ होती. तिचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती आणि तिला एक छोटासा गोड मुलगा होता, आरव. एका दिवशी संध्याकाळी मी गॅलरीत उभं होतो. बाजूच्या खिडकीतून पाहिलं तर नेहा आरवला मांडीवर घेऊन त्याला दूध पाजत होती आणि हळू आवाजात आई गं गीत गात होती. तिच्या चेहऱ्यावरचा ते आईपणा आणि तो शांतपणा पाहून मला तिच्याबद्दल एक वेगळीच आदर वाटू लागला. ते दृश्य खूपच वास्तविक आणि सुंदर होतं. एका दिवशी नेहाच्या घरातला काहीतरी सामान खराब झाला होता. तिने मला मदतीसाठी विचारलं. मी लगेच तयार झालो. काम करता करता आमच्या गप्पा सुरू झाल्या. अविनाश दादा, तुम्ही इथे एकटेच राहता का? नेहाने विचारलं. हो नेहा, नोकरीमुळे इथे राहावं लागतं. बाकी फॅमिली गावाला असते, मी उत्तर दिलं. आरव खूप रडत होता म्हणून मी त्याला हातात घेतलं. तो माझ्याशी लगेच खेळायला लागला. नेहा हसून म्हटली, आरव सहसा कोणाकडे जात नाही, पण त्याला तुम्ही आवडता वाटतं. हळूहळू आमची मैत्री वाढू लागली. कधी मी त्यांच्यासाठी बाजारातून भाजी आणून द्यायचो तर कधी नेहा माझ्यासाठी प्रेमाने छानसं चहा किंवा नाश्ता पाठवायची. तिच्या हाताच्या चहामध्ये एक वेगळीच माया होती. एका दिवशी पावसाळ्याचे दिवस होता. पाऊस खूप जोरात पडत होता. नेहाच्या घरात पाणी गळत होतं. ती घाबरली होती कारण तिचा नवरा त्याच दिवशी गावाला गेला होता. मी धावत गेलो आणि तिला मदत केली. त्या रात्री आम्ही खूप वेळा गप्पा मारल्या. मला जाणवलं की नेहा फक्त एक चांगली आईच नाही तर एक खूप समजूतदार स्त्री आहे. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती जी मला आकर्षित करत होती. एका दिवशी नेहाने मला जेवायला बोलवले. आरव झोपला होता. हॉलमध्ये मंद प्रकाश होता. नेहाने निळ्या रंगाची साडी नेसली होती ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. जेवण झाल्यावर आम्ही गॅलरीत बसलो होतो. थंड वारा सुटला होता. बोलता बोलता तिचा हात चुकून माझ्या हाताला लागला. दोघांमध्ये एक क्षण शांत पसरले. त्या शांततेत खूप काही बोलण्यासारखं वाटलं. अविनाश, तुम्ही खूप चांगले आहात. तुमच्याशी बोलताना मला खूप सुरक्षित वाटतं, नेहा हळूवार आवाजात म्हटली. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलो, आणि मला तुमच्या सहवासात खूप आनंद मिळतो. नेहा, आमच्यातली ते नातं शब्दांच्या पलीकडे होतं. तिथे फक्त एक आदर, प्रेम आणि एकमेकांबद्दल असलेली काळजी होती. पावसाळा संपूर्णतः गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. अविनाश आणि नेहाची मैत्री आता एका अशा टप्प्यावर पोचली होती जिथे त्यांचा एकमेकांशी बोलल्याशिवाय चैन पडत नसे. नेहाच्या मनातील साधेपणा आणि अविनाशचा समजूतदारपणा यामुळे त्यांच्यात एक अनोळख बॉन्डिंग तयार झाली होती. एका दिवशी नेहाचा वाढदिवस होता. अविनाशने ठरवलं की आज काहीतरी खास करायचं. त्याने आरवसाठी एक छानसं खेळणं आणि नेहासाठी एक सुंदर पैठणी साडी भेट म्हणून आणली. संध्याकाळी जेव्हा त्याने ते भेट दिली तेव्हा नेहा डोळ्यात पाणी आलं. अविनाश, आजपर्यंत माझ्या आवडीनिवडीचा इतका विचार कोणीच केला नाही, नेहा भरावून म्हणाली. अविनाशने हसून उत्तर दिलं, नेहा, काही नाती रक्ताची नसली तरी त्याहूनही जास्त खोल असतात. तू आणि आरव आता माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहात. काही दिवसानंतर नेहाच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग. आरवची तब्येत अचानक खूप बिघडली. मध्यरात्री त्याला दवाखान्यात नेण्याची गरज होती. नेहा प्रचंड घाबरली होती. तिचे हातपाय थरथर होते. तिने लगेच अविनाशला फोन केला.
अविनाश एका मिनिटात तिथे पोचला. त्याने आरवला उचलला आणि स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात नेला. पूर्ण रात्र तो हॉस्पिटलमध्ये नेहाच्या सोबत उभा राहिला. डॉक्टरनी जेव्हा सांगितलं की आरव आता धोक्याबाहेर आहे, तेव्हा नेहाने रडत रडत अविनाशचे आभार मानले. तिने अविनाशच्या हातात हात घेतला आणि म्हटली, आज जर तुम्ही नसते तर माझं काय झालं असतं माहीत नाही. तुम्ही माझ्यासाठी फक्त एक शेजारी नाही तर माझ्या सर्वस्व आहात. अविनाशने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. त्या क्षणी त्याच्यातील रोमांस हा केवळ प्रेमाचं शब्दात नव्हतं, तर तो एकमेकांवर असलेला अढळ विश्वासात होता. काही वर्षांनंतर अविनाश आणि नेहाच्या या मैत्रीपूर्ण प्रेमाची चर्चा पसरता अविनाशने आरवला स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम दिला आणि नेहाच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात तो सावलीसारखा उभा राहिला. एका निवांत संध्याकाळी पुन्हा एकदा नेहा आरवला दूध पाजत होती. अविनाश बाजूला बसून तिच्याकडे एकटक पाहत होता. काय बघतोयस? नेहाने लाजत विचारले. काही नाही, फक्त हे विचार करत होतो की आयुष्य किती सुंदर असतं ना. आपण कधी कोणाला भेटू आणि कोण आपल्याला आयुष्याचा आधार बनेल हे आपल्याला माहीत नसतं. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं जग पूर्ण झाला. अविनाश मनापासून बोलला. नेहा हळूच आपला चेहरा अविनाशच्या खांद्यावर ठेवला. बाहेर चंद्रप्रकाश न्हाऊन निघाला होता आणि वातावरणात एक वेगळीच शांतता होती. ही शांतता त्यांचे प्रेमाची साक्ष देत होते. अविनाश आणि नेहाची ही कथा केवळ आकर्षणाची नव्हती, तर ती होती त्याग, विश्वास आणि निस्वार्थ प्रेमाची. कथेचा सारांश: अविनाश आणि नेहाच्या यांच्यातील हे नातं शारीरिक आकर्षणापेक्षा मनाच्या जिव्हाळ्यात जास्त होता. नेहाच्या रूपाने अविनाशला एक चांगली मैत्रीण मिळाली होती, तर नेहासाठी अविनाश एक आधार होता. त्या छोट्या आरवमुळे त्यांच्यातील हे प्रेम अधिकच घट्ट झाले होते. तर धन्यवाद. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि पुढील भागासाठी वेट करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. जय महाराष्ट्र.